हरे नमः. कुंडली गौरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवणे न संडावा, सर्व भावे भजावा हाची एक. कर्म योगाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या श्लोकाच्या अनुसार श्री संत ज्ञानेश्वर माऊली कृष्णाच्या तोंडी अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की म्हणून हे पार्था, हे अर्जुना, माणसाने स्वधर्म सोडू नये. आपला स्वतःचा धर्म हा श्रेष्ठ आहे आणि आपला धर्म हा आपल्या सोबतच आलेला आहे. म्हणून ते पुढे म्हणतात की सर्व भावे भजावा हाची एक. या ठिकाणी भज हा मूळ धातू आहे. भज पासून भजन, भजणे हे शब्द तयार होतात आणि या ठिकाणी भज हा धातू मुळातच आपल्या अंतःकरणातल्या प्रेमातून व्यक्त झालेला आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या धर्माला जपत असताना आपल्या अंतःकरणात कर्तव्यभाव आणि प्रीतिभाव हे दोन्ही असले पाहिजे. म्हणून ते म्हणतात की हे अर्जुना, स्वधर्म कवणे न संडावा. आपण कुणीही आपला स्वधर्म सोडू शकत नाही, सोडू नये. कारण शरीर जरी जाहले तरी कर्तव्य बोघे आले. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जन्माला आलात म्हणजे तुमच्या सोबतच तुमचं कर्तव्य कर्म आलं. तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला शरीर प्राप्त झालं, देह प्राप्त झाला, म्हणजे देहधर्म जसे येतात, देहाच्या सोबतच देहधर्म आहे. देहाला सोडून नाही. देह नसेल, तो विदेही अवस्थेमध्ये जरी जगत असला तरी देह त्याला असतोच. या ठिकाणी देहधर्म जसे देहाला सोडून असू शकत नाही. फूल निर्माण झालं म्हणजे फुलाचा गंध आला, फुलाला सुगंध आहे, तो फुलाला सोडून असू शकत नाही. जसा फुलाला सोडून गंध नाही, पानांना सोडून त्याचा हिरवा रंग नाही, तसा शरीराला सोडून माणसाचा धर्म असू शकत नाही. शरीर जन्माला आलं म्हणजे धर्म आपोआपच आला. उदाहरण सांगायचं झालं तर एखादं नातं, आपण जेव्हा हे नातं निर्माण झालं असं म्हणतो, जन्म झाला कुणाचा, कुणाचा जन्म झाला म्हणजे कोणाचा तरी तो मुलगा आहे, कोणाचा नातू आहे, कोणाचा पुतणे आहे, कुणी कोणाचा भाऊ आहे. आता हे जे नाते निर्माण झाले ते नाते जन्माला आल्यानंतर निर्माण झाले. तेव्हा जसं जन्माला कुणी आलं म्हणजे आपोआपच नाते निर्माण होतात, तसं जन्माला आलेल्या माणसाला त्याचा धर्म त्याच्या सोबतच येतो, तो चिकटूनच येतो, तो त्याला सोडून असू शकत नाही. शरीर जरी जाहले तरी कर्तव्य बोघे आले. बोघे ओघानेच आलं. तुम्हाला देहधर्म आणि तुमचा जन्म हा तुमचं कर्तव्य ठरूनच येत असतो. त्यामुळं मग उचित का आपले ओसंडावे, मग आपण आपला धर्म का सोडावा. आणि म्हणून हे अर्जुना, जो माणूस स्वधर्माचा रक्षण करत नाही, स्वधर्माचं परिपालन करत नाही, आपल्या कर्माची खंती त्याला वाटते, आपल्या स्वकर्माचं त्याला मनामध्ये उदासीनता त्याच्या मनात निर्माण होते, ते गावंडेगा. या ठिकाणी गावंडेगा तो वेडा आहे. जो आपल्या धर्माला विसरतो, जो आपल्या कर्माला विसरतो, त्याची खंती करतो, तो वेडा आहे. म्हणून देखे असते देहधर्मे येत तोची एक नलिंते कर्मे, जो अखंडित रमे आपण ते. पण हे धर्म पाळत असताना, परिपालन करत असताना त्याच्या कुठल्याही शुभाशुभ अशा प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता जो आपल्या स्वतःच्या मध्ये रममाण होतो, आनंदामध्ये रममाण होतो, अखंडित आपल्या आत्मस्थितीला जो जागृत असतो, तोच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देह जाह. जो आत्मबोधे तोषला, आत्मबोध
म्हणजे स्वानुभव. यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेक. भागवतामध्ये शुकाचार्यांचं वर्णन करताना, शुकाचार्यांची स्तुती करताना शुक म्हणतात यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेक अध्यात्मदीपमती तीर्षतांत मुंधम. या ठिकाणी संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम तम व्याससूनुमुपयामी गुरुं मुनीना. याप्रमाणे व्याससूनु असणाऱ्या शुकाचार्यांना वंदन केलेले आहे. तिथे त्यांनी यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेक असं म्हटलं. आपल्या स्वानुभवामध्ये, आपल्या अनुभवामध्ये माऊलींनी जेव्हा अनुभवामृत लिहिला, हा अनुभवामृत म्हणजे अनुभवाचंच अमृत आहे. आणि हा स्वानुभव, आत्मानुभव, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, हे तुकाराम महाराजांच्या वचनानुसार ते म्हणतात की जो या आपल्या आत्मानंदामध्ये तल्लीन असतो, आत्मबोधामध्ये. आत्मबोध म्हणजे स्वबोध. बाहेरचे बोध, बाहेरचं ज्ञान, पुस्तकी ज्ञान, केवळ बाकीच्या गोष्टीचं, बाकीच्या शास्त्रांचं ज्ञान हे शब्द ज्ञान आहे. पण खरं ज्ञान जर कोणतं असेल तर आत्मज्ञान आहे. कारण आत्मज्ञानाला कोणती भाषा नसते. आत्मज्ञान हे आपल्या स्वतःमध्येच गुरुच्या उपदेशाने, अंतःकरणातल्या चिंतनाने प्राप्त होत असतं. इतर कुठल्याही शास्त्राध्ययनापेक्षा आत्मबोध हा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आत्मबोधे तोषला, म्हणजे इतक्या पराकोटीची ही अवस्था आहे की कर्म करता करता तो नैष्कर्म्य अवस्थापर्यंत पोहोचतो. आणि नैष्कर्म्य अवस्थेमध्ये त्याला आत्मजागृती ही आत्मबोधाची पहाट त्याच्या अंतःकरणामध्ये होते. आणि ही प्रबोध, हा प्रबोध आहे. प्रबोध म्हणजे जागृत होणे. जागृत माणूस तेव्हाच होतो जेव्हा तो झोपेतून उठतो, तेव्हा खरा जागृती नाहीये. तो या संसारातल्या निद्रेमधून जेव्हा जागृत होतो. संत तुकाराम महाराजांनी जेव्हा स्वप्नामध्ये आपल्याला नामदेव महाराज आल्याचं वर्णन केलेलं आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येवोनिया. तर हे स्वप्न म्हणजे संसार हेच एक स्वप्न आहे. भव स्वप्न ज्याला आपण म्हणू, या भवातून, या सांसारिक व्यापातापातून मला जागृत केलं आणि मला अभंग लिहिण्याची प्रेरणा दिली असं म्हटलंय. ही जागृती आहे, हा आत्मबोध आहे. नित्य नवा दिस जागृतीचा संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात हा मुद्दाम उल्लेख केलेला आहे की नित्य नवा दिस जागृतीचा, रोज नवीन जाणीव आहे, रोज नवीन प्रकाश आहे. आणि हा प्रकाश जेव्हा आत्मबोधाचा प्रकाश पडतो तेव्हा जगातल्या मायावादाचा निराश होतो. म्हणून माऊलींनी सुद्धा 16व्या अध्यायाच्या प्रारंभी जे निवृत्तीनाथांचं विवरण केलेलं आहे, वंदन केलेलं आहे निवृत्तीनाथांना, त्यामध्ये त्यांनी हा आत्मबोधाचा प्रकाश कसा निर्माण होतो. मावळवितु विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अद्वया अब्जन विकासू बंधू आता असं म्हटलेलं आहे. इथे मावळवितु विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. हा चंडांशू हा सूर्य सामान्य दैनंदिन जीवनातला सूर्य उगवतो आणि मावळतो. पण आत्मबोधाचा प्रकाश एकदा निर्माण झाला, आत्मबोधाचा सूर्य एकदा निर्माण झाला की तो मावळत नाही. कारण त्यांनी काय मावळून टाकलेलं असतं, तर त्यांनी सांसारिक माईक अशा प्रकारचा अंधार मावळून टाकलेला असतो. मावळवितु विश्वाभासू, या विश्व जाणीवेचा आभास मावळून टाकून तो प्रगट होतो. आणि अशा प्रकारच्या निवृत्तीनाथांच्या संदर्भात माऊलींनी तो उल्लेख केलेला आहे. त्याचं विवरण आपण नंतर करूच. पण इथे मुद्दा आत्मबोध म्हणजे काय हे सांगण्याचा होता. म्हणून तरी कृतकार्य देखदा हला, ज्याला हा आत्मबोध प्राप्त होतो तो कृतकार्य होतो. कृतकार्य म्हणजे कार्य करून कृतकृत्य होतो. तो कार्य करतो आणि हे कार्य समाजाप्रती समर्पित करतो. आणि असा जो असतो तो तृप्ती झाली या जैसी. माऊलींनी उदाहरण दिलं, दृष्टांत दिलं. जसं आपलं जेवण झालं, पोट भरलं, मग तृप्ती झाली, दोन्ही झाल्या, पुष्टी तृष्टी दोन्ही प्राप्त झाल्या, तृप्ती प्राप्त झाली. मग साधने सरती आपैसी, मग सगळं साधन सामग्री संपून जाते. जेव्हा आपलं एखादं कार्य आपण परिपूर्ण करतो तेव्हा साधन
संपून जातं. जसं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला एखाद्या गावाला जायचंय. गावाला जायचा उद्देश आपल्या मनात आहे. आपण बसलो गाडीमध्ये आणि गावाला जाऊन पोहोचलो. मग गावाला पोहोचल्यानंतर मग आता जे वाहन आपण स्वीकारलेलं असतं किंवा ज्या मोटरमध्ये बसलेलो असतो आपण, त्या मोटरचा आपण विचार करत नाही, त्या साधनाचा आपण विचार करत नाही. एकदा साध्य प्राप्त झालं की साधन संपुष्टात येतं, साधन नष्ट होतं. आपण जेव्हा पलीकडच्या तीरावर जातो नदीमध्ये, तेव्हा होडीचा विचार आपण पुन्हा करत नाही. एकदा पलीकडच्या तीरावर आलं की होडीचं काम संपलं. साधन या रूपाने आपण या देहाचा विचार केला पाहिजे. देह हे साधन आहे आणि परमार्थ हे साध्य आहे. म्हणून ते म्हणतात की तृप्ती झाली या जैशी, साधने सरती आपैशी, देखी आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला हा आत्मबोध होतो त्यावेळेला कर्म राहत नाही. कर्माच्या पलीकडे आपण जातो. नैष्कर्म्य अवस्था कधी प्राप्त होते? जेव्हा आत्मबोधाची स्थिती येते, आत्मज्ञान प्राप्त होतं, तेव्हा बाकीच्या खटमटाची गरज लागत नाही, खटपटीची गरज लागत नाही. आणखी एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देतो की आपण जेव्हा एखादी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो, प्रथम क्रमांकाने एखादी परीक्षा आपण उत्तीर्ण झालो, मग आपल्या पुस्तकाची आता आपल्याला काय गरज आहे? अहो, सगळं पुस्तकाचं ज्ञान आपण मेंदूमध्ये साठवलंय, सगळे पुस्तकं आपण अभ्यासले, आता पुस्तकांची गरज नाही. मग आपण दुसऱ्याला देऊन टाकतो, हे घेऊन जा तुला पुस्तक, मला गरज नाही, मी सगळं वाचलंय, मला सगळा अभ्यास झालाय. म्हणजे आपण जेव्हा एखादी परीक्षा उत्तीर्ण करतो तेव्हा जशी आपल्याला पुस्तकांची म्हणजे साधनांची गरज लागत नाही, तसं आत्मतुष्टी झाली, आत्मज्ञान झालं, आत्मबोध प्राप्त झाला की मग कर्माची गरज नाही. या ठिकाणी कर्माची गरज कुठपर्यंत आहे? आत्मबोधापर्यंत आहे. कर्माची गरज कुठपर्यंत आहे? आत्मज्ञानापर्यंत आहे. पण एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं, चक्रधरांनी त्यांच्या सूत्रामध्ये सांगितलंय दृष्टांत पाठात, आत्मज्ञाने मोक्ष. आत्मज्ञान प्राप्त झालं की ती मुक्तावस्थाच आहे. मग आपल्याला साधनांची गरज नाही, मग कर्माची गरज नाही, कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची गरज नाही. म्हणून तर जेव्हा संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई हे सगळे जेव्हा विचार करत होते की आपल्याला शुद्धीपत्र घ्यायचं आहे, त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणाले, कार्यज्ञाना, आपल्याला शुद्धीपत्राची काय गरज आहे? आपण तर परमज्ञानी आहोत, आपल्याला शुद्धीपत्राची गरज नाही. गरजच नव्हती. खरं म्हणजे शुद्धीपत्राची गरज नव्हती आणि मौनीची गरज नव्हती. कारण हे शुकाचार्य ज्याप्रमाणे अगदी जन्मतःच मुक्त होते तसे हे जन्मतःच मुक्त होते. आणि यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम असं वर्णन शुकाचार्यांचं केलेलं आहे. तसं हे सुद्धा मपेत कृत्य होते, सगळे कृत्य समाप्त झालेले होते. पण ते म्हणाले नाही, समाजासाठी आपल्याला त्याची गरज आहे. म्हणजे आपण जरी ज्ञानावस्थेत पोहोचलो तरी समाज अजून आपल्याला मान्य करत नाही, म्हणून आपल्याला हे कर्म करणं भाग आहे. पण कर्माची गरज कुठपर्यंत आहे? आत्मबोधापर्यंत आहे. म्हणून ते म्हणतात की आपल्याला जरी कर्म करायची गरज नसली तरी माऊलींनी शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला जाण्याचा खटाटोप का केला आणि रेड्याच्या मुखी वेद का बोलावले, त्याचं उत्तर आपल्याला पुढे येतं की देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. माऊलींनी पुढे म्हटलंय की लोकालागी, समाजासाठी आपल्याला याची गरज आहे. म्हणून आपण मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहोरे लावावे, अलौकिकानो व्हावे लोकाप्रती. याच अध्यायामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ओव्यांमध्ये हा संदर्भ दिलेला आहे. ते म्हणतात, जरी आपल्याला निष्कामता प्राप्त झाली, आपण ज्ञानी झालो, तरी सुद्धा कर्तव्य आपल्याला शिल्लक राहिलं लोकालागी. जर आपण या ज्ञान प्राप्त झालं म्हणून कर्तव्यापासून जर ढळलो तर लोक म्हणतील नाही असं वागलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे. म्हणून यद्यथा श्रेष्ठ तदैव वेतनो जना सयत प्रमाणं कुरुते लोकस्ततनु वर्तते. या श्लोकाच्या संदर्भात जेव्हा माऊली म्हणतील की मार्गाधारे वर्तावे, आणि का
मार्गावर का चालायचंय, कर्माच्या मार्गावर का चालायचंय, तर मार्गी अंधा सरीसा पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. जरी आपण निष्कर्मता प्राप्त केली असली, आपण जरी ज्ञानावस्था प्राप्त केलेली असली, तरी माऊलींनी उदाहरण दिले, एखादा आंधळा आहे, तो चालायला लागला, पण तो कोणाच्या आधारे चालेल, समोर जर डोळस असेल तर डोळसाच्या मागून तो हळूहळू चालेल. पण ते म्हणतात मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा. पुढे देखणा चालतोय म्हणजे डोळे असलेला चालतोय, त्याच्या मागे आंधळा चालतो. तसा आधी ज्ञानवंताने कर्म करून दाखवावं. जरी तो नैष्कर्म्य अवस्थेत असला तरी त्यांनी कर्म केलं पाहिजे. का? लोकालागी. या ठिकाणी माऊलींची समाज संदर्भातली भूमिका, सामाजिक दृष्टिकोनातला धर्म संदर्भ आपल्याला इथं प्रगट झालेला दिसतो. आता माऊलींनी जे विवरण आणखी केलेले धर्माच्या संदर्भात यद्येताचरित लोकस्तव, ते म्हणतात की आपण समाजासाठी हे वागलं पाहिजे. का? तर लोकस्तदनुवर्तते, लोक त्याप्रमाणे वागतात. म्हणून सयत प्रमाणं कुरुते, तुम्ही त्याचे प्रमाण असता, तुम्ही त्याचं उदाहरण असता. म्हणून या ठिकाणी पुढे जे विवेचन करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.